नमस्कार. जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहूयात ज्येष्ठ गौरींचे आगमन. कशा आणाव्यात माहेरवाशिणी. यासाठी त्या सकाळी एका ताम्हणामध्ये या गौरींचे मुखवटे ठेवून त्यांना हळदी कुंकू लावून डोक्यावर ब्लाऊज पीस टाकून ठेवावा व नमस्कार करून या असे म्हणावे. गौरी आणण्यासाठी साड्या नेसून ठेवाव्यात, तसेच सजावट करून ठेवावे. गौरी आणताना घर स्वच्छ असावे. संपूर्ण घरात व दारात लक्ष्मीची पावले काढावीत. पुढच्या दारात तांदूळ व सुपारीचे माप ठेवावे आणि हे ओलांडून गौरी घरात आणाव्यात. घरातील सवाष्णीने या गौरी 2 दारातून घेऊन यावे. एकीने पुढच्या दारातून व एकीने मागच्या दाराने यावे व या गौरींना एकमेकींना भेटवावे. तसेच यानंतर हळदी कुंकू वाहून अक्षदा व्हाव्यात व दूध साखर द्यावे. यानंतर गौरींचे औक्षण करावे व त्यांना घरात घ्यावे. गौरी घरात आणताना प्रत्येक पावलावर ठेवून लक्ष्मी आली सोन्याच्या पावली असे म्हणतात. तसेच गौर आली कशाच्या पायी सोन्या रुपयाच्या पायी असे म्हटले जाते. यानंतर हे मुखवटे सर्वप्रथम देवघरात न्यावेत व नंतर सर्व घरामध्ये फिरवावेत. तसेच यानंतर या गौरी व्यवस्थित बसून घ्याव्यात. मुखवटे व्यवस्थित बसवल्यानंतर हळदी कुंकू लावून वस्त्रमाळा, फुले तसेच ओटी भरावी. महालक्ष्म्यांना सौभाग्यवान द्यावे. बाळाचीही पूजा करावी. यानंतर गणपतीची, दुर्गादेवीची, महालक्ष्मीची आरती घ्यावी. महालक्ष्म्या बसतात त्या दिवशी संध्याकाळी मेथीची भाजी आणि भाकरी किंवा पोळी असा नैवेद्य असतो. काही जण शिराही करतात. यानंतर गौरी पूजनाच्या दिवशी या गौरींना आमच्याकडे 16 भाज्या असतात व पुरणपोळीचे जेवण असते. या दिवशी सवाष्ण जेवायला बोलवतात व तिलाही दक्षिणा देऊन तिचीही ओटी भरतात व याच दिवशी संध्याकाळी सवाष्णींना हळदी कुंकवाला बोलवले जाते. यानंतर गौर जागवतात. गौरी विसर्जनाच्या दिवशी या गौरींना खीर आणि कानुल्याचा नैवेद्य दाखवतात. गौरी विसर्जन म्हणजेच हळदी कुंकू वाहून डोक्यावर थोड्याशा अक्षता टाकतात व हे मुखवटे थोडेसे हलवले जातात. अशा प्रकारे विसर्जन केले जाते. अशा प्रकारे महालक्ष्म्यांचा सण साजरा केला जातो. गौरी विसर्जनाच्या दिवशी दोरे घेतले जातात. म्हणजेच 16 पदरी आणि 16 गाठीचे हे दोरे असतात. हे दोरे कसे बनवायचे ते पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे फ्री आहे. धन्यवाद.